मायबापो, गीतेमध्ये श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रयस्यति. जो कितीही अभिचेत सुदुराचारो भजते माम नन्यभाग साधुरेव समंतव्ये सम्यक व्यवस्थितो ऐसा. जो माझा किती बी म्हणजे दुष्ट माणूस, किती दुराचारी माणूस मला जर शरीराला माझं चिंतन केलं त्यानं, तर तो दुराचार भजते मग अनन्य भावानं भजला तर तो साधुरे असं म्हणतवे सम्यक व्यवस्थित तो साधू बनतो. आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना, तो क्षिप्रम भवति धर्मात्मा, ताबडतोब धर्मात्मा होतो आणि त्याला शाश्वत शांती मिळते, शाश्वत शांती निगच्छति आणि कौंतेय प्रतिजानीहि न मे भक्त प्रयस्यति. आणि अर्जुना, मी तुम्हाला ठाम सांगतो की माझ्या भक्ताची कधीही परिणिती होत नाही, कधीही माझ्या भक्ताची म्हणजे विनाश होत नाही. बाबा, श्रीकृष्ण महाराजांना ज्यावेळेस अवतार घेतला, श्रीकृष्ण महाराजांना अवतारच कशामुळे घेतला? कारण आहेत कोण श्रीकृष्ण महाराज? तो आजोपी सन नव्यात्मा भूता नामी स्वरूपी सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभवा म्यात्मा माया. तो आजोपी आहेत, आजोपी आहेत, अव्यय आहेत, सन्य व्यात्मा भूताचे ईश्वर आहेत आणि भूता नामी स्वरूपी सन, पण प्रकृती स्वामधिष्ठ आहे, प्रकृतीला अधिष्ठित करून ते अवतार घेतात. आणि अवतार कशाला घेतात? तर परित्राणाय साधूना विनाशायचे दुष्कृत, साधूचं रक्षण करण्यासाठी आणि विनाशायचे दुष्कृत करणाऱ्याला ठार मारण्यासाठी. म्हणजे कशासाठी? परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुष्कृतम धर्मसंस्कार आणि ज्ञान देण्यासाठी. धर्मसंस्कारपणार्थ आहे संभवामी वेगळे. तेव्हा कदा घेतात? यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अवित्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा पृथ्वीवर अनाचार वाढतो, धर्म नष्ट होतो, त्यावेळेस परमेश्वर युगायुगात कधी कधी अवतार घेत असतात. तो आजोपी आहेत, ते नेहमीच इथं राहत नसतात, कधीतरी येतात आणि आपलं काम करून जातात. तर मायबाबा, त्यांनी महत्त्वाची वचन दिलं आहे की सांगितले त्यांनी की न मे भक्त प्रयस्यति. मायबाबा, आता जो भीम होता, म्हणजे भीम पांडवापैकी एक पांडव होता, तर ह्या पांडवाचा द्वेष कौरव करायचे आणि मग त्याला ठार मारण्याचा प्रयत्न अनेक बाऱ्या केला, त्यांची अवनती करण्याचा प्रयत्न अनेक बाऱ्या केला कौरवानं. पण भीमाला विषाचे लाडू खाऊ घातले, नदीत टाकून दिलं, परंतु श्रीकृष्ण महाराज त्याच्या पाठीमागे होते. तो जिवंत राहिला आणि जिवंत राहिला तो. म्हणजे इथं सांगितलं देवानं की नमे भक्त प्रयस्यति. आणि बाबा, ज्यावेळेस लक्षग्रहामध्ये पांडवाला जाळून मारण्याचा प्रयत्न झाला, तिथंही श्रीकृष्ण महाराजांनी त्यांना सहाय्य केलं आणि नमे भक्त प्रयस्यति हे वचन सार्थ करून टाकलं. बाबा, ज्यावेळेस ते वनवासात गेल्यानंतर कौरवानं दुष्टबुद्धीने त्याच्याकडं दुर्वास ऋषीला धाडलं आणि त्याच्याजवळ 14,000 कितीतरी ऋषी होते आणि त्या ऋषीला जीवन द्यायचं. आता मायबाबा, हे जंगलात राहणारे वनवासी लोक हे कुठून त्याला जीवन देणार आहेत? कुठं? परंतु मायबाबा, ते श्रीकृष्ण मग ते गेले तिथं आणि त्यांना सांगितलं की आम्ही आंघोळ करून येतो, आम्हाला जेवायचं आहे आणि जेवण तयार करा. तर मग पांडव गपचूप राहिले, परंतु द्रौपदीने मात्र श्रीकृष्ण महाराजाचा धाव केला. श्रीकृष्ण महाराज धावून आले आणि त्या द्रौपदीला त्याच्यातून राखलं, त्या पांडवांना त्याच्यातून राखलं मायबाबा. आणि नमे भक्त प्रयस्यति हे वचन सार्थ करून टाकले. मायबाबा, श्रीकृष्ण महाराजांना ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण होऊ लागलं, त्यावेळेस वस्त्रहरण होताना श्रीकृष्ण महाराज ती धावून आले आणि तिला अनेक वस्त्र पुरविले आणि तिची इज्जत राखली मायबाबा. आणि भक्ताचं रक्षण केलं मायबाबा. असं अनेक अर्जुन तर किती वाऱ्या फसला, मृत्यूच्या दाढेत गेला. आणि अर्जुनाने एकदा हनुमानासंग झगड घेतलं, हनुमानासंग भांडणं केले
आणि ते म्हणला अरे हे पूल तर म्हणे मी तर बाणाचा बांधीन म्हणे, आणि रामानं तर म्हणे दगडाचा बांधला. मग तसं झाल्यानंतर तो म्हणे बांधून दाखव बरं म्हणे. मी एकच माकड बस झालं म्हणलं तुझ्या पुलाला. तर मग त्यानं बांधला पूल बाणाचा अर्जुनानं, आणि हनुमान गेले, आणि हनुमान गेल्यानंतर त्याने उडी मारली, तो मोडून गेला पूल. मोडून गेल्यानंतर अर्जुनाचं ठरलं होतं की तो अग्निकाष्टी घेईल, आणि मग तो अग्निकाष्टी घ्यायला तयार झाला, मरायला तयार झाला. अग्नी चेतवाला उडी मारणार एवढे श्रीकृष्ण महाराज आले ब्राह्मणाच्या वेशात. म्हणले काय चाललंय तुमचं? आणि त्यांनी सांगितलं असं झालं म्हणे, साक्षीदार पाहिजे, असं नाही जमत म्हणे. आणि मग हे ना श्रीकृष्ण महाराजाचे देखत त्यानं पुन्हा बाण तयार केला. श्रीकृष्ण महाराजानं ते सुदर्शन चक्र त्याच्या खाली लावलं, आणि मग हनुमानानं केवढी मोठी मोठी उडी मारली, तरीही तो पूल तुटला गेला नाही मायबापो. आणि अशा प्रकारे अर्जुनाचं रक्षण मरणाच्या दाढीतून त्याला ओढून काढलं. एकदा अभिमन्यूला जयद्रथानं लाथ मारली, आणि लाथ मारल्यानंतर अर्जुनानं पण केला की मी आज रात्र होण्याच्या आधी जयद्रथाला ठार मारन, नाही तर मी अग्निकष्ट घेईन, असं ठरलं. असं त्यानं पण केला. आणि मग तो दिवसभर त्या कौरवाने त्याला लपून टाकलं. कुठं दिसन तो दिसलाच नाही. आणि मग बाबा श्रीकृष्ण महाराजानं काय केलं, म्हणजे अंधार पाडला. 4 वाजताच अंधार पाडला. आणि अंधार पडल्यानंतर मग श्रीकृष्ण महाराज म्हणले आता घे अग्निकाष्ट, आणि तो अग्नी पेटविला, आणि तो अग्नीला प्रदक्षिणा घालू लागला. ते म्हणे हे धनुष्य कशाला ठेवतो, धनुष्य बाण घेऊन प्रदक्षिणा मार. आणि मग आणि बाणाला हे लाव म्हणे, बाण लावून हे कर म्हणे. आणि मग त्यानं बाण लावून येडे घालायला सुरुवात केली. आणि श्रीकृष्ण महाराजांना हळूच त्याच्या कानात सांगितलं, अर्जुना ते बघ जयद्रथ, आणि तो बघ सूर्य, तो सूर्य आणि तो जयद्रथ. आणि असं मार म्हणे की त्याचे वडील एका ठिकाणी आरती देत बसलेत गंगेच्या काठावर, आणि त्याच्या हातात हे मुंडकं जाऊन पडलं पाहिजे म्हणे. आणि मग अर्जुन मी शूरवीर होता, अर्जुनानं त्याचं मुंडकं उडवलं, आणि उडवल्यानंतर असं कोलीत नेलं की तो अर्ध देत बसला होता त्याच्या हातात तेल टाकून. आणि त्यानं पाहिलं, आणि पाहिल्यानं खाली टाकलं की त्याला असावर होता की ते कोणी माझ्या मुलाचं डोकं जर खाली टाकलं तर तो आधी मरत त्याच्या. आणि मग काय झालं मायबाबा, त्यानं खाली डोकं टाकताच हा बी ढाणाढाणा पेटून मेला मायबाबा. एका म्हणजे दुष्ट बी मारले 2, आणि भक्ताचं बी रक्षण केलं. तर ते म्हणले अर्जुना क्षिप्रम भवति धर्ममा शाश्वत शांती निगच्छति कौंते जानेहि कौंते प्रति जानेहि न मे भक्त प्रयसिती. मायबाबा श्रीकृष्ण महाराजांच्या लीळा तुम्हाला किती सांगाव्यात, रात पुरणार नाही, दिवस पुरणार नाही, अशा लीळा आहेत. आणि त्यांनी कधीही स्वार्थ धरला नाही, कधीही कोणाचं राज्य हिसकावून घेतलं नाही, कोणावर अन्याय केला नाही, परंतु भक्त जे आहेत त्या भक्तासाठी लढले. पांडवाकडून पांडवाचा पक्ष धरला, पडता पक्ष होता, कोणी नव्हतं पांडवाकडून, सगळं जग कौरवाकडून होतं. पण असं असताना देखील पांडवांना त्यांनी विजय मिळवून दिला, आणि नमे भक्त प्रयसिती हे वचन सार्थ करून दाखवलं मायबाबा. असे श्रीकृष्ण महाराज आहेत. आमच्या स्वामीनं पहिलं नाम सांगितलं ते श्रीकृष्ण महाराजाचं, द्वापारी श्रीकृष्ण चक्रवर्ती म्हणले, आणि पहिलं नाव त्यांनी सांगितलं. असा पहिला अग्रक्रम श्रीकृष्ण महाराजाला आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना द्यायला. हे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजाचं हे मोठेपण आहे. आणि आम्हाला देखील ते नाम अतिशय म्हणजे सुखकर आहे. आणि आम्ही सगळेजण तर ते नाम आम्ही सगळे महानुभावपंथी लोक आठवत असतो. श्रीकृष्ण महाराजाचं नाव, आमचा गीता हा धर्मग्रंथ आहेच आमचा. आणि श्रीकृष्ण महाराज हे आमचे महत्त्वाचे पुरुष आहे. परमात्म्याचे पंचकृष्णापैकी एक परमेश्वर आहे. तर मायबाबा अशा प्रकारे श्रीकृष्ण महाराजाचा दिव्य जन्मकर्म, ते म्हणले जन्मकर्मच मे दिव्य मेव ती तत्वता त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामे ते सुर्जुन. माझं दिव्य जन्मकर्म ज्याला समजलं
त्याला पुन्हा ह्या मृत्यू संसार सागरामध्ये येण्याची गरज नाही. मायबापो, समजून घ्या श्रीकृष्ण महाराजाला आणि तुम्ही देखील भक्त व्हा. तुमची कधीही परिस्थिती होणार नाही अशी मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.